साथियों नमस्कार, आप देख रहे हैं हमारे यूट्यूब चैनल। जैसा कि आप जानते हैं, खबरें वही दिखाते हैं जो बहुजनों के लिए बहुत जरूरी होती है। आज भारत मुक्ति मोर्चा की ओर से पूरे भारत में भारत बंद का कॉल किया गया था। उसी में नागपुर में हम हैं। नागपुर में जो महल है, महल का जो क्षेत्र है, वहां पर हम हैं। भारत मुक्ति मोर्चा की ओर से यहाँ पर भी बंद की कॉल की गई थी। यहाँ पर रैली प्रदर्शन हुआ। यहाँ पे कुछ महिला है, जानते हैं उनकी प्रतिक्रिया। तो मैडम, आपका परिचय बताएं। संगीता सूर्यवंशी। मला म्हणजे आमचा मोर्चा यासाठी इथे आहे की बघा, अमित शहाने बाबासाहेबांचा अपमान केला आणि आम्ही बाबासाहेबांमुळे रोडवर आलो आहे। अमित शहाने माफी मागितली पाहिजे। तो तडीपार आहे, त्याला त्यांनी माफी मागितली पाहिजे आणि त्यांनी इस्तीफा दिला पाहिजे। आणि बघा, रोडवर का उतरलो आणखी? अरे, आमचं स्वतःचं मत स्वतःला म्हणजे चाललं नाही। हे फडणवीस तिसरी वेळ निवडून आले आहे। का बरं आले आहे? कारण बघा, आम्ही तर मतदान केलं नाही ना, लोकांनी केलं नाही। कारण मग कसे काय आले? फक्त हे मशीन बद्दल आले। मशीन, ईव्हीएम मशीन मध्ये पक्का घोडा आहे, डमी पीस आहे, खोका आहे ईव्हीएम मशीन। म्हणून सगळ्यांनी रोडवर उतरा आणि ईव्हीएम मशीन बंद पडा। अपने साथ में और भी एक मैडम है, जानते हैं उनकी प्रतिक्रिया। मैडम, आपका परिचय बताएं। माझं नाव आहे मीना ढवळे कडमेश्वर आणि राष्ट्रीय मूलनिवासी महिला संघ। काय विषय आहे आज भारत बंदच्या प्रक्रियेमध्ये? खूप साऱ्या महिला दिसत आहेत। काय प्रक्रिया आहे? तर 3 मुद्द्यावर आम्ही भारत बंद केलेला आहे। आज या रॅलीमध्ये सामील झालेलो आहे 3 मुद्द्यावर। तर पहिला मुद्दा आहे की ओबीसीची जातीय जनगणना झाली पाहिजे। जातीय जनगणना होईल तरच ओबीसीचे हक्क अधिकार हे त्यांना पूर्णत्वात येतील। आणि जातीय जनगणना झाली पाहिजे कारण कुत्र्या, बकऱ्या, मांजराची, हिजड्यांची जनगणना होते, पण ओबीसीची जातीय जनगणना होत नाही। की ईव्हीएमच्या मुद्द्यामध्ये महिलांनी सामोरं असलं पाहिजे। कारण आपण जर आपलं मत जर आपल्याला मिळालं तरच आपण आपलं जे सरकार आहे ते आपल्या हक्काचं येईल। आणि यासाठी आपण रस्त्यावर उतरलो पाहिजे असं मी महिलांना सांगते। कारण महिला ही शक्ती ही भरपूर अशी भरपूर ऊर्जावाली शक्ती आहे आणि ती ऊर्जा महिलांमध्ये आहे। म्हणून महिलांनी प्रत्येक आंदोलनामध्ये शामिल झालं पाहिजे असं मला वाटतं। हमारे साथ में और एक महिला है, उनका भी कुछ कहना है, हम जानते हैं उनकी प्रतिक्रिया। सबसे पहले आपका परिचय बताएं। मी सुमित्रा जनार्दन सुखदेवे, नंदनवनला राहते। काय म्हणणं आहे तुमचं? जे आज भारत मुक्ती मोर्चा द्वारा पुकारण्यात आलेला आहे 3 विषयाच्या संबंधानं, या बाबतीत तुमचं काय मत आहे? माझं असं म्हणणं आहे की हा देश संविधानावर चालते आणि बाबासाहेबांनी संविधान लिहिलं एकट्या काय एससी साठी किंवा एसटी साठी नाही लिहिलं। बाबासाहेबांनी संविधान संपूर्ण जाती धर्मासाठी लिहिलं आहे आणि हे जे नेते लोक आहेत ते संविधानाच्या आधारावर ते तिथं निवडून जातात। त्याच्यामुळे कोणत्याच असं नेत्यांनी किंवा कोणत्याच पुढाऱ्यांनी बाबासाहेबांचा जरी अपमान करू नये। कारण ज्या महामानवाच्या संविधानावर हा देश चालते त्या महामानाचा अपमान करणं महामानवाचा हे योग्य नाही। बाबासाहेबांचा त्यांनी जर अपमान केला तर आम्ही रस्त्यावर उतरू। आणि मी तरी म्हणते का अमित शहा यांनी जनतेची माफी मागायला, बाबासाहेबांची माफी मागायला पाहिजे। कारण त्यांचा अपमान कधीच त्यांनी कोणत्याच नेत्याने केला नाही पाहिजे। ईव्हीएम आहे तर मताला काही म्हणजे व्हॅल्यू नाही राहिली आता। तर असं झालं नाही पाहिजे। ईव्हीएम पूर्णपणे बंद झाली पाहिजे। बॅलेट पेपरवर मतदान आलं पाहिजे। ओबीसीची जनगणना झाली पाहिजे। कुत्र्या, ढोरा, मांजराची, पशु पक्ष्याची सगळ्याची जनगणना होते, पण ओबीसी हा मानव असून ओबीसीची जनगणना नाही होत आहे। ओबीसीची जनगणना झाली पाहिजे। ओबीसीची जनगणना झाली तर त्यांना जे अधिकार आहेत, म्हणजे जेव्हा बाबासाहेबांनी घटना लिहिली सगळ्यांसाठी लिहिली, ओबीसी लोकांसाठी लिहिली। आमचा माणूस ऍडमिशन करायला जाते, आमच्या पोराला पैसे नाही लागत। ओबीसी मध्ये मी 70-80 हजार रुपये भरून आलो, ते त्याच्यासाठी आमच्यासाठी थोडीशी दुःखाची गोष्ट आहे तर त्याला ते अधिकार नाही भेटत। त्यांची जर जनगणना झाली तर त्यांचे अधिकार त्यांना भेटतील, त्यांना संविधानाचा त्यांना फायदा होईल, त्यांच्या अधिकाराचा त्यांना फायदा होईल। म्हणून माझं म्हणणं आहे की ओबीसीची जनगणना झालीच पाहिजे। ओबीसीची जनगणना हे सरकार का नाही होऊ देत आहे? कारण ओबीसीची जनगणना त्याला माहित पडेल का हा बाबासाहेब आता यांना कळला, बाबासाहेब कळला नाही पाहिजे, त्याच्यामुळे त्या ओबीसीची जनगणना करू देत नाही। ओबीसीची जनगणना झाली, एससी एसटी समाज आहे ना, ओबीसी समाज जरी एकत्र जर आला तर ह्या मनुवादी व्यवस्थेचं पांदान वाजल्याशिवाय राहणार नाही। त्याच्यासाठी हे ओबीसीची जनगणना होऊ देत। तुम्ही एक शख्सियत है, ओबीसी राष्ट्रीय पिछड़ा वर्ग मोर्चा के है, तो जानते हैं उनकी प्रतिक्रिया। सबसे पहले लेते हैं उनका परिचय। सर, आपका परिचय बताएं। मैं ज्ञानीवंत माकड़े, जिला संयोजक, नागपुर जिला संयोजक
राष्ट्रीय पिछड़ा वर्ग मोर्चा। आज का जो भारत बंद था उसके विषय में बताएं। आज का भारत बंद जो है वो है अमित शाह जी जो गृह मंत्री है भारत के, उन्होंने अपने हमारे महापुरुषों का डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर का जो अपमान किया कि इस देश में जानवरों की गिनती होती है, छक्कों की गिनती होती है, हर चीज की गिनती होती है, लेकिन ओबीसी की गिनती नहीं होती। इनको क्या लगता है कि छक्के और जानवरों से भी ओबीसी गया बीता है क्या? लेकिन हम गए बीते नहीं है, हम जागरूक है और ओबीसी यहाँ का जागरूक समाज है, तो हमारी ओबीसी की जनगणना होनी चाहिए। और दूसरा जो पॉइंट है वो है कि ईवीएम के वजह से वोट चोरी करके वो ये सरकार बनाते हैं और वो फ्रॉड है। इनको इतना भी नहीं मालूम कि ये टेक्नोलॉजी है और टेक्नोलॉजी कभी भी हैंग करके उसकी चोरी की जा सकती है। साथियों, यह थी भारत मुक्ति मोर्चा की एक क्रांतिकारी महिला जिन्होंने कहा कि ओबीसी लोगों ने जागना चाहिए। ओबीसी व्यक्ति घर में बैठा हुआ है, इसी वजह से ये समस्या है। तो आने वाले समय में ओबीसी क्या करेगा, ये ओबीसी रास्ते पे उतरेगा या नहीं उतरेगा, या फिर वो इस भारत बंद की आगे आने वाली प्रक्रिया में शामिल होगा नहीं होगा, ईवीएम मशीन के खिलाफ भारत मुक्ति मोर्चा क्या स्टैंड लेता है, बाबा साहब का जो अपमान हुआ है उसके ऊपर अमित शाह क्या बयान देते हैं, इसकी पल पल की खबर आपको दिखाते रहेंगे। देखते रहिए हमारा यूट्यूब चैनल, लाइक कीजिए, शेयर कीजिए, सब्सक्राइब कीजिए। धन्यवाद।